आणि रत्नागिरीचे आहे आपल्याकडे? रत्नागिरी नाही आहे आज, देवगडचेच आहेत. देवगडचे आहेत ना? त्याच्यापेक्षा मोठी फळ आहेत, 1000 रुपये. 1000 रुपये? 1900. हा कितीचा आहे? 800 रुपये डझन आहे. आणि इथे आहे ना आपल्याला सगळ्या प्रकारचे बघा मालवणी खाजा, कडक लाडू वगैरे ते बघायला मिळते. अशा चटण्या आहेत, वडेपीठ आहे, लाल. 800, 900. ओके, हा 800 आणि हा 900 आहे. 900. ही पायरी आहे 800 रुपये. ओके बघा, पायरी आहे 800 रुपये. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो मित्रांनो ठाणे वेस्टला गावदेवी मैदान नौपाडा येथे मित्रांनो आहे ना आंबा महोत्सव 2026 चालू झालेला आहे. 1 मे ते 10 मे तुम्हाला इकडे आंबा महोत्सव बघता येणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे. जर तुम्हालाही आंबे खरेदी करायचे असेल आणि प्युअर जर तुम्हाला देवगडचा हापूस आंबा घ्यायचा असेल तर तोही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो बघा, मी आता आहे ना ठाणे वेस्टला आहे. समोरच ठाणे वेस्टचं स्टेशन दिसेल तुम्हाला. इथून आहे ना 10 मिनिटावरती चालत तुम्हाला मित्रांनो यायचं आहे. बघा समोरच तुम्ही बघू शकतात कैलासवासी पांडुरंग गणपत पाटणकर प्रवेशद्वार इथे तुम्हाला बघायला मिळेल. बघा तुम्हाला समोरच आहे ना कुस्तीगिरी भवन बघायला मिळेल आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला जर तुम्ही त्या आलात तर इकडे आपल्याला ना मित्रांनो आंबा महोत्सव 2026 बघायला मिळेल इकडे. आणि आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला या गावदेवी मैदानामध्ये आहे ना कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात. चला मित्रांनो, आता पण आहे ना गावदेवी मैदानामध्ये बघा आंबा महोत्सव भरलेला आहे. 1 मे ते 10 मे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत गावदेवी मैदान नौपाडा ठाणे पश्चिम येथे कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित इकडे आपल्याला हे प्रदर्शन बघता येणार आहे. तर चला बघा आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात. पण आहे ना बघा पहिल्या स्टॉलवरती आलेलं आहे, इथे आपल्याला आहे ना आंबा बघायला मिळतो आहे. दादा कोणता कोणता आंबा आहे आपल्याकडे? देवगड हापूस पायरी. बरं, देवगड हापूस कोणता आहे? ज्यात हापूस कोणता आहे आपला? आता हापूस असा आहे. हा हापूस आहे. छोटी ही मोठी साईज आहे, ही छोटी साईज आहे आणि इकडे असा पायरी आहे. हा पायरी आहे का? हो. बरं, कसं असेल पायरी? पायरी ती 1200 रुपये रेट सांगतो, 1000 पर्यंत देतो. ओके, 1000 देतील. बरं, आणि आपला देवगडचा काय भाव आहे हापूस? असा 1000 रुपये सांगतो, 900 पर्यंत देतो. ओके. घेतला तर 1200-1300 रुपये रेट सांगतो आणि मग कमी करून ॲडजस्ट करून देतो. बरं. जशी तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे रेट मग आम्हाला पकडावा लागतो. बरं, आणि आपला मुंबईमध्ये डिलेव्हरी आता तशी आम्ही गावावरून येतो त्यामुळे हो. आम्हाला एवढी मुंबईतली नाही, माहिती नाही. बरं. शक्यतो महोत्सवला कस्टमर आहेत ते घेऊन घेऊन जातात. बरं, तर तुम्ही या महोत्सवाला आलात ना बघा, दादांचं नितीन आंबा सेंटर म्हणून आहे, देवगड रत्नागिरी हापूस आंबे तुम्हाला बघायला मिळते. बघा दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय आणि नक्कीच तुम्ही दादांच्या इकडे येऊन स्टॉलला. 9960328097. थँक्यू. हो हो. आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो बघा, श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस म्हणून बघायला मिळतो आहे. दादा काय काय आपल्याकडे? देवगड हापूस आहे, पायरी आहे. हापूस 800 रुपयापासून आहे. 800 रुपयापासून? बरं, हापूस 800 रुपयापासून आहे. देवगड ओके, प्रॉपर देवगडचं एकदम चवीला उत्कृष्ट. आणि रत्नागिरीचे आहे आपल्याकडे? रत्नागिरी नाही आहे आज, देवगडचेच आहेत. देवगडचे आहेत ना? त्याच्यापेक्षा मोठी फळ आहेत, 1000 रुपये. 1000 रुपये? ओके. त्याच्यापेक्षा जम्बो फळ आहे बघा, एकदम मस्त फळ. जम्बो नाही बघा, साईज बघा. बघा फळाचं एकदम गोड. बरं, ह्याची काय किंमत असेल? हे 1000-1100 रुपये. 1000-1100 ना बघा, 1000-1100 रुपये किंमत आहे याची. फळ जम्बो आहे एकदम. जम्बो आहे, सुगंध किती बघा, मस्त चांगलं आहे. आणि कसं डझन आहे? 1100 रुपये डझन. ओके, आणि आपल्याकडे किती 5 डझनच्या पेट्या असतात? हा 5 डझनचे आहेत, 4.5 आहे, 4 डझन आहे. 4 डझन वगैरे. ओके, हा सगळा हापूसच आहे ना आपल्याकडे? सगळं हापूस आहे. ओके, बघा इकडे आपल्याला ना देवगडचा हापूस बघायला मिळेल. ओके, आणि काका ते हापूस आणि पायरी वगैरे कसा ओळखायचा असतो? पायरी वेगळी असते. वेगळे असतं, आणि रत्नागिरी हापूस वेगळा लागतो? रत्नागिरी हापूसची स्किन थोडी जाड असते. स्किन जाड असते ना? टेस्टला ओके, कारण आता बाजारमध्ये आहे ना रत्नागिरीलाही देवगडचा हापूस आंबा म्हणून. नाही, रत्नागिरीला नाही. रत्नागिरी आंबा, हा कर्नाटकवाले आंबे देवगड रत्नागिरी म्हणून बोलतात ना? तेच, तेच तुम्हाला सगळीकडे ओरिजिनल मिळणार आपल्या बरोबर. लागले आहे तिथे. कारण मी खूप ठिकाणी आता बाजार भेट देतोय ना, कोणाला विचारलं देवगडचा हापूस आंबा, देवगडचा जिल्हाच छोटा आहे आणि एवढ्या लोकांना हापूस आंबा पुरवणं शक्यच नाही. नाही, देवगडमध्ये पण भरपूर आहे, पण त्याच्यामध्ये कर्नाटकचाच आंबा हापूस आंबा म्हणून सांगतात. ते इथे मार्केटमध्ये आहेत. ओके, ओरिजिनल पाहिजे तर आपल्या या गावदेवी या बिंदाशा ओरिजिनल आणि हे बघा. प्रकारचा आंबा मिळणार. दादांचा आहे ना 4 कॉन्टॅक्ट दिवस नंबर राहिले आहे. तिकडे. 4 दिवस आहेत ना? ओके, 10 तारीख लास्ट आहे आपली. 10 तारीख लास्ट आहे. त्याच्यानंतर आमचं दुकान आहे इथे, उदय बिल्डिंग, गणपती मंदिर रोडला. ओके ओके, तिकडे पण जून पर्यंत मिळतील. जून पर्यंत मिळणार. ओके ओके. तर नक्कीच बघा दादांच्या स्टॉलला भेट द्या इकडे येऊन. थँक्यू.
हो. पुढे आलेलो आहे रामेश्वर कृपा मँगोज फार्मवरती. दादा कोणते कोणते आंबे आहेत आपल्याकडे? हापूस आहे, पायरी आहे. ओके, हापूस आहे, पायरी आहे. बरं, हापूस कितीला आहे? हापूस 1000 रुपये डझन आहे, 900 आहे, 1900. हा कितीचा आहे? 800, 800 रुपये डझन आहे. 700 आहे. 700. आणि पायरी आहे का? पायरी पुढे आहे. ओके, हा बघ, हा पायरी आहे. कसा पायरी हा? पायरी तो 800 आहे. 800वाला आहे. ओके, 800 रुपयाला बघा पायरी आहेत. आणि कोणते आहेत छोटे? हापूस आहे, हे छोटा हापूस. ओके, फळ छोटं आहे. कितीला असेल हे? तो 300 रुपये डझन. ओके, 300 रुपये डझन आहे. बघा, छोटे फळ आहे आणि हापूस आहे. जर तुम्हाला असे छोटे आंबे पाहिजे असेल ना, तर 300 रुपये डझनने तुम्हाला दादांकडे बघायला मिळणार आहेत. बघा, देवगड व रत्नागिरी हापूस व पायरी आंबे मिळते. तर असं पाहिजे असेल तर नक्कीच स्टॉल नंबर 6वरती तुम्ही दादांच्या स्टॉलला भेट द्या. आणि बघा, ओले काजूगर पण दादांकडे आहेत. कसे आहेत ते? ओले काजूगर आहे 1400 रुपये किलो. 1400 रुपये. ओके, तर तुम्हाला ओले काजूगर वगैरे पाहिजे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. दादांचा नंबर काय दादा? 9029253023. बरं. 90 29 25 30 23 हा आमचा मोबाईल नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला घरापर्यंत आंबे येतील. इथे यायची पण गरज नाही. बरं, मुंबईमध्ये कुठे? मुंबईच्या बाहेर ओके, आणि चालेल. जेवढं आम्हाला शक्य Possible आहे तेवढं. पॉसिबल आहे तिथपर्यंत आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. चालेल, थँक्यू. पुढे आलेलं बघा, कोकण वैभव सिंधू हिंदळकर मसाले म्हणून. आणि इथे आहे ना आपल्याला सगळ्या प्रकारचे बघा मालवणी खाजा, कडक लाडू वगैरे इथे बघायला मिळते. अशा चटण्या आहेत, वडेपीठ आहे, लाल तिखट आहे, गावण पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, गरम मसाला, काश्मीरी पावडर, आगरी मसाला, मच्छी मसाला, हळद आहे, डांगरपीठ, थालीपीठ आणि बघा कुळदाची पिठी बनवण्यासाठी पण आहे इकडे. बरं, तुम्ही इथे ना हापूस आंबा पोळी बघू शकतात. आता आंब्याचा सीझन आलेलाच आहे. असे तुम्हाला तळलेले गरे पण बघायला मिळतील. ओके, इथे पुढे आलात नाही बघा, इथे आहे ना तुम्हाला असे उकडे तांदूळ पण बघायला मिळतील. पोहे आहेत, कोकम आहेत. ओके, बघा ते पोहे पण असे आहेत. ओके, आणि सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला या दादांच्या स्टॉलवरती बघायला मिळते. तर नक्कीच बघा, दादांना तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकतात. डिस्प्लेवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे, किंवा दादांच्या स्टॉलला भेट द्या. स्टॉल नंबर आहे 15. आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेले बघा. इकडे ना अलका कोकण प्रोडक्ट्स बघायला मिळतील. बघा, इकडे ना असे चटणी बघायला मिळते आहे. ओके, इकडे तुम्ही बघू शकता लसूण पापड वगैरे आहेत. बघा, कुरडया बघायला मिळतील, कडक लाडू आहे, असे तळलेले गरे फणसाचे तुम्ही बघू शकतात. मालवणी खाजा तुम्हाला इथे बघायला मिळेल. बघा, आळवे फरसाण म्हणून. ओके, हा मालवणी खाजा बघायला मिळेल, 200 ग्रामचा आहे. ओके, इथे पुढे आलात ना कोकम बघायला वगैरे मिळते. बघा, काजू कसा आहे? 1200 रुपये किलो. कोणता? ओके, बघा, हे आहे ना आंबा. हां, बिना साखरवाला. ओला काजू. ओके, बघा, बिना साखरेची फणस पोळी पाहिजे असेल बघा, ताईंच्या स्टॉलवर आहे 100 रुपयाला. ओके, बघा थालीपीठ आहे इथे. गुळाची खोबरावडी पण आहे. बरं, बघा चकल्या पण आहेत इकडे. इकडे तुम्हाला असे कोकम सरबत वगैरे बघायला मिळते. असे अनेक सरबत आहेत. बघा, एक सरबत आहे मँगोचं सरबत आहे. कितीला आहे? 175. ओके, बघा इथे पोहे पण आहे. पोहे कसे आहेत ताई? ओके, 70 रुपये अर्धा किलो पोहे बघायला मिळते. बघा, त्यांना वडापीठ बघायला मिळेल. हे सांडगे मिरच्या, ताकातल्या मिरच्याही आहेत तिथे. ओके, सगळे कोकणी मेळचे प्रोडक्ट्स आहे ना तुम्हाला ताईंच्या स्टॉलवरती बघायला मिळतील. तर नक्कीच भेट द्या. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे पारकर बंधूवरती. आणि बघा, इथे आपल्याला ना आंबे बघायला मिळतील. हा पायरी आहे. दादा, पायरी आहे ना? कसं आहे पायरी? हा 900 रुपये डझन. ओके, आणि आपल्याकडे कोणते कोणते आहे हापूस? पायरी आहे, हां, देवगडचे, देवगडचे आहे. ओके, हा रत्नागिरीचा हापूस आहे. ओके, गावामध्ये कडचा पावसचा. पावसचा. हा 1200 रुपये डझन आहे. हा पण त्यातलाच आहे, 1200 रुपये डझन. डबल लावला आहे. ओके, हा 1100 रुपये डझन आहे. 1100 रुपये. देवगडचा आहे. हां, हा 950 रुपयेवाला आहे. त्याच्यापेक्षा लहान साईज आहे. ओके, ही लहान साईज आहे. म्हणजे त्यापेक्षा लहान साईज. साईजवरती पैसे आहे. साईजवरती रेट ओके. डिपेंड होतो आहे सगळ्यांचा. हा 900 रुपये डझन आहे साईजवरती, आणि हा 800 रुपये डझन आहे छोटी साईज. छोटी साईज आहे. बरं, आणि मुंबईमध्ये कोणाला पाहिजे असेल तर? मुंबईमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही 2 डझनची ऑर्डर करावी लागते. आणि ते 2 डझनची ऑर्डर तुम्हाला पोर्टल थ्रू पाठवली जाते, इन्क्लुडिंग पोर्टल चार्जेसमध्ये पाठवली जाते. आणि आमचे 3 स्टॉल आहे. हा एक इथे आहे, फेस्टिवलमध्ये 2 आहेत. हा एक इथे आहे, आणि पहिले एक काउंटरला एक आहे, काउंटरला. ओके, तो तुमचा. दादरला आमचं जे आहे ना, मी तिकडून तुम्हाला रिप्लेसमेंट
किंवा तुम्हाला ऑर्डर्स वगैरे पाहिजे असेल, खराब निघाला असेल तर ऑर्डर्स बरोबर ते आंबा तिथून पाठवला जाईल वगैरे. ओके. ऑल बॉम्बेमध्ये डिलिव्हरी. तर नक्कीच बघा दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकतात. स्टॉल नंबर आहे 5. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे बघा तन्वी. चला बघा आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. बघा इथे देवगड हापूस बघायला मिळतो आहे. कसं आहे ताई? हे 1300 रुपये डझन आहे. ओके. आणि हे हे 1200 रुपये डझन आहे. 1200 रुपये डझन. ओके. आणि देवगडच आहे ना आपल्याकडे? देवगड. ओके. बघा इथे देवगड आहे आणि ना साईजनुसार पैसे असतात. व इकडेही पुढे तुम्ही बघू शकता ही पण देवगड आहे. देवगड आहे, रत्नागिरी आहे. हा रत्नागिरी आहे का? ओके. रत्नागिरीचा आहे. बरं ही काय प्राईस सेम आहे? हे 800 रुपये आहे, ते 700 रुपये डझन ओके. हे 800 आणि ते 700 आहेत. 700 रुपये. ओके. ही पायरी आहे. पायरी आहे. ही रत्नागिरी पायरी आहे. ओके. ही रत्नागिरी आहे ना? ओके. ही पण कशी आहे ताई? ती 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन आहे. 1000, 1200. हा कच्चा आंबा आहे आम्ही ओके. लावलेला. कच्चा आंबा ते पण बघायला मिळतो काय? ओके. कच्चा आंबा पण आहे ताईकडे. ओके. अशाच बघा तुम्हाला आंबे घ्यायचे असतील ना तर नक्कीच ताईंचा स्टॉल आहे बघा इथे येऊन भेट देऊ शकतात. श्री स्वामी समर्थ स्टॉल आहे. ओके. ऑल मुंबईमध्ये होम डिलिव्हरी भेटेल तुम्हाला. नंबर आहे 8850739088. ओके. आणि स्टॉल नंबर 3 आहे. भेटेल. स्टॉल नंबर 3 आता ठाण्याला चालू आहे. चालू आहे. ओके. आणि लास्टचे आहेत ना 4 दिवस राहिलेले आहेत. 10 तारखेपर्यंत आहे. ओके. नक्की भेट द्या. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे परिश्रम मँगो सेंटर. ताई काय काय आपल्याकडे? नमस्कार. माझं नाव मयुरी बेडेकर. आमच्याकडे स्पेशल पायरी आहे, अमृत पायरी. त्यानंतर हापूस वेगवेगळ्या साईजमध्ये आहे. ओके. दर पण त्याप्रमाणे वेगवेगळे असणार आहेत. अगदी 700-800 पासून 1400 आहे. शिवाय स्पेशल आमचं एक हा रत्न हापूस मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नाही. असा हा फक्त बेडेकरांकडेच रत्न हापूस मिळेल. बरं कसं आहे ताई हा? हा 1400 रुपये डझन आहे. 1400 रुपये डझन. ओके. आणि ही आपले हापूस आहेत ना हा नॉर्मल? हापूस आहे. आणि यानंतरही तुम्हाला आंबा लागला तर ओके. विष्णूनगरला भगवती शाळेजवळ माझं स्वतःचं दुकान आहे, ओके. जिथे तुम्हाला 10 जूनपर्यंत आंबा मिळेल. बरं. तर नक्कीच बघा ताईंच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकता. स्टॉल नंबर 18. ओके. थँक्यू. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेलो बघा घारकर मँगोजवरती आलेलो आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय काय आपल्याकडे? देवगड हापूस आहे, पायरी आहे. ओके. देवगड केशर हापूस. होतं ते संपलं, रत्ना होतं ते पण संपलं आपल्याकडे. ओके. आणि काय प्राईज आहे? हे 800 पासून चालू आहे. हा कोणता आहे? पायरी पायरी. ओके. 800 रुपये डझन. 800 रुपये डझन. हापूस देवगड हापूस आहे. 800, 900, ओके. हा 800 आणि हा 900 आहे. 900 रुपये. ती पायरी आहे 800 रुपये. ओके. बघा पायरी आहे 800 रुपये. आणि बघा फळ्याने मोठं आहे. देवगड हापूस पण आपल्याला ना इथे घारकर मँगोमध्ये बघायला मिळेल. बघा ही साईज बघायला मिळेल. कसं असेल हा? हा 1400 रुपये डझन. ओके. आणि किती पेटी आहे ही? 2 डझन पेटी आहे. 2 डझनची ना? घरपोच होम डिलिव्हरी आहे. ओके. हा. बघा इकडे स्कॅन करू शकता तुम्ही. ते स्कॅनर केलास तर आमची वेबसाईट ओपन होईल. ओके. आणि 2 डझनच्या वरती दादा कोणी घेतलं तर फ्री होम डिलिव्हरी. फ्री होम डिलिव्हरी फ्री आहे. बघा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो दादाचा. 2 डझनचं 5 किलो वजन आहे. 5 ओके. ते 6 किलो बघ. 5 ते 6 किलो हेवी आहे एकदम. ओके. आणि साईज पण मोठी आहे फळांची. बघा तुम्ही ते बघू शकता. त्यांच्या स्वतःतल्या बागेतले आंबे आहेत. ओके. आणि बघा तुम्हाला जर काय इन्क्वायरी असेल ना दादा कॉन्टॅक्ट नंबर सांग तुझा. 9320140007. ओके. बघा तर तुम्हाला अशी काही फळं घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात. किंवा आहे ना डोंबिवलीला गावदेवी मैदानजवळ गावदेवी मंदिर ना मंदिराजवळ मानपाडा रोडला आणि पांडुरंग विद्यालयाच्या अपोजिट आपलं दुकान आहे. बरं तिकडे तुम्ही भेट देऊ शकता. आता लास्टचे बघा 4 दिवस राहिलेले आहेत. 10 तारखेपर्यंत आहे. नंतर तुम्ही डायरेक्ट माल तिकडेच तिकडे असेल. आणि त्याचा टायमिंग काय दादा शॉपचा? 10 ते 10. 10 ते 10. ओके. तर बघा भेट द्या. तिकडेही जाऊन डोंबिवलीमध्ये राहत असाल तर दादाचं तिकडेही स्टॉल आहे. थँक्यू. बघा शशिकांत मसाले यांच्या या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे बघा आपल्याला तांदूळ बघायला मिळते. दादा कसे ते तांदूळ? 140 रुपये किलो. आणि कसा हा काजू? सॉल्टेड काजू 1200 रुपये किलो. बरं. आणि हा साधा? हा 1250. हा 1100 रुपये आहेत. ओके. आणि हा तुकडा कसा आहे? ओके. आका आहे का? ओके. 320. ओके. बघा इथे आहे ना वडेपीठ आहे, घावणपीठ बघायला मिळेल, कोकम आहेत, सांडगी मिरची, ताक मिरची पण आहे, पोहे आहेत, कडक लाडू आहेत, खाजा वगैरे पण आहे. बघा सगळ्या प्रकारचे तुम्हाला ना इकडे मसालेही बघायला मिळतील. म्हणजे सरबत वगैरे पण आहे. डाळ. ओके. थालीपीठ वगैरे आहे बघा इकडे पण. ओके. कुळदाचं पीठ तुम्ही इथे बघू शकता. वडीपीठ आहे. बरं मध पण आहे ना दादा?
गावठीमध्ये कसं आहे हे 130ला पाव किलो आहे. 130ला पाव किलो सरबत आहे, कैरीचं पण आहे, आवळा सरबत आहे, ओके आंबळ्याचा रस पाहिजे, आंबळी रस पण आहे, आवळा रस आहे, ओके गावठी आगळ आहे. गावठी आगळ पण आहे ना ओके तर बघा असं काय घ्यायचं असेल ना तर नक्कीच दादाच्या स्टॉलला भेट द्या थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलं बघा दादा नमस्कार नमस्कार. काय काय आपल्याकडे आपल्याकडे देवगड हापूस असत, ओके. देवगडची पायरी असा. पायरी आहे दाखव पायरी हे काय पायरी देवगडची? कशी आहे पायरी दिली ती 900 रुपये डझन आहे. 900 रुपये डझन 900 रुपये डझन. ओके हे हापूस असत. हे बघा हापूस पण आहे मस्त एकदम. ओके कसे दिले हे 1000 रुपये वाले आहेत. 1000 रुपये वाले हो. ओके लहान साईज पण असा. लहान साईज पण आहे हे 800 रुपये. 800 रुपये ना हा हे 800 रुपये. आणि हे ती पायरीच आहे. हां तयार आहे हो तयार आहे. तयार पायरी कशी दिली हे 800 रुपये डझन आहे. 800 रुपये डझन बघा तयार पायरी आहे मस्त पायरी. ओके आणि ही साईज मोठी आहे का हापूसची ही मीडियम आहे. मीडियम आहे ही मोठी आहे सर. बघा ही मोठी साईज आहे कशी दिली मोठी साईज ही 1200 रुपये वाली आहे. 1200 रुपये वाली 1200. बरं बघा इकडे 1000 वाली आहे. 1000 वाले पण आहेत हापूस इकडे 600 वाले पण असतात. बरं बघा 600 रुपयापासून सुरुवात आहे दादाकडे कोणते दादा 600 वाले हे काय? ओके ही 600 वाले आहेत ना छोटी साईज आहे थोडी हा साईज छोटी आहे. साईज प्रमाणे पैसे असतील साईज प्रमाणे. ओके बघा इकडेही आपल्याला बघायला मिळतील ओके. पायरी इकडे पण असतात. आम्ही मुंबईत 3 होम डिलिव्हरी देतो. ओके मुंबईमध्ये फ्री होम डिलिव्हरी काय कॉन्टॅक्ट नंबर असतो दादा 9969889628. 2 डझन कमीत कमी घेतले मुंबईत फ्री होम डिलिव्हरी. ओके आणि बघा दादाचा स्टॉल नंबर 1 आहे 4 दिवस शेवटचे उरले आहेत तर लवकर या गावदेवी मैदान ठाणे येते आणि भेट द्या दादाच्या स्टॉलला बघा देवगड हापूस आंबा पारिजात हापूस आंबा सेंटर हे संपल्यानंतर डिलिव्हरी देणार फ्री होम डिलिव्हरी. फ्री होम डिलिव्हरी ना बरं आणि स्टॉलला पण भेट देऊ शकतात स्टॉलला पण भेट द्यायला या. बरं थँक्यू हा, thank you. आहे ना बघा पारकर बंधूवरती आलेले आहे देवगड व रत्नागिरी हापूस पायरी आंबे बघायला मिळतील बघा इथे हा कोणता आहे देवगड हापूस कसा दिला 1100 रुपये डझन. 1100 आणि हा कोणता पायरी आहे हा देवगड देवगड पायरी कसं आहे पण 1100. 1100 रुपये बरं बघा इथेही आपल्याला बघायला मिळते देवगडचे हापूस आंबे वगैरे बघा इथे बघू शकतो हा कसा दिला 1300 रुपये बघा साईज पण आहे मोठी बघा ही एक मोठी साईज आहे आणि सगळे आहे ना प्रॉपर पिकलेले पण बघायला मिळतील तुम्हाला ओके कच्चे पण मिळतात आपल्याकडे कच्चे पण भेटतात. बरं बघा इकडे तुम्ही येऊ शकतात पारकर बंधू यांच्या स्टॉलवरती ओके बघा समोरच आहे ना कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तुम्हाला आणि आपण मुंबईमध्ये डिलिव्हरी देतो ना मिनिमम 2 डझन. मिनिमम 2 डझनची ऑर्डर पाहिजे तर तुम्हाला मुंबईमध्ये डिलिव्हरी भेटेल तर नक्कीच बघा दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकता ते बघा खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसेलच तर नक्कीच भेट द्या थँक्यू ना पुढच्या स्टॉलवर आलो बघा मयेकर बंधूच्या काका नमस्कार नमस्कार. काय काय आपल्याकडे आपल्याकडे देवगड हापूस आहे, देवगड पायरी आहे, हा पायरी आहे का ही देवगड छोटा पायरी आहे. कसा दिला हा 700 रुपये डझन. 700 देवगड मोठा हापूस 1000 रुपये. 1000 रुपयाला मोठा 900 रुपये. ओके छोटा 900 आहे का तसं तर रत्नागिरी हापूस आहे 1000 रुपये. 1000 रुपयाला आहे का रत्नागिरी छोटा 500 पासून आहे. 500 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे हे बघा छोटा पण आहे 500 रुपयाला अहमदाबादला केसर आहे, रत्नागिरी केसर. ओके रत्नागिरी केसर आहे बा पूर्ण कच्चा आहे हे आपण दापोली कृषी विद्यापीठातून कलम घेतलेली आहे. ओके. त्याच्यापासून तिथं केसर पण आहे. बरं आणि कसा दिला हा केसर 900 रुपये डझन भेटतो. 900 रुपये डझन बरं रत्नागिरी हापूस आहे मीडियम. मीडियम साईजमध्ये पण आहे बघा ओके 900 रुपये डझन त्याच्याहून छोटा रत्नागिरी आहे. ओके छोटा रत्नागिरी आहे एमपीचा चौसा असतो ना, एम पीचा चौसा तसं हा दापोली कृषी विद्यापीठाने बनवलेला आहे. ओके पण ही स्वाद वेगळंच सुंदर होती, मिळतो वेगळी जात आहे. ओके आणि काय किंमत असेल याची त्याचे 1000-1200 रुपये डझन. 1000-1200 रुपये ना जसं सिंगल पीस पाहिजे तरी पण देतो. आणि ही वेगळीच आहे, गोवा मांगूर सारखी आहे जात. ओके त्याचं नाव गेलं आहे झाडाचं, पण ही एक वेगळी जात आहे. वेगळी जात आहे ओके आपल्याकडे व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. ही देवगडचा पायरी आहे. हा देवगडचा पायरी आहे ना हो हो. बघा देवगडचा पायरी आहे आणि काका पायरीमध्ये आणि आपला हापूस कसा ओळखायचा हे पायरीला ठोक असतो, हा. हापूस तसं असतो. हा बघा प्लेन असतो प्लेन हापूस असतो ना हापूस. आणि पायरी हा नरम होतो पिकल्यावर, नरम होतो सॉफ्ट होतो. बरं आणि, हापूस तेवढा सॉफ्ट नाही, कडक पण आहे. बरं आणि रत्नागिरी हापूस आणि आपल्या देवगडमध्ये फरक आहे रत्नागिरी आणि देवगडमध्ये हापूसमध्ये बघा हे ग्रीनपणा जादा असतो. हां ह्याची स्किन जरा जाडी असते, देवगडची स्किन जरा पातळ असते. त्याचा रस एकदम घट्ट असतो आतमध्ये. हे रत्नागिरीचा रस जरा रसाळ असतो, ओके सॉफ्ट असतो, रसाळ, जास्त रस. कारण आता आहे ना बाजारामध्ये
रत्नागिरी किंवा कर्नाटक आंबे घेऊन कर्नाटक आंब्याने भरपूर शिरकाव केलेला आहे. तो कर्नाटक आंबा आतून कापला तो पिवळाच असणार. तो देवगडला फाईट करेल असा शायनिंग आहे. शायनिंग सुंदर आहे. तिथे वातावरण तसं उबदार ओके. आहे. समुद्र किनारा लाभलेला आहे. तिथून तो तुम्हाला शायनिंग आणि कलम पण त्याची झाडं पण आपल्या कोकणातूनच गेलेली आहे. ओके. आम्ही लहान असताना आपण स्वतः दिलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे दिसायला सेम देवगड पण तो आतून सफेद असेल. दुसरा प्रश्न टेस्ट पूर्ण वेगळी आहे. पूर्ण वेगळी म्हणजे फिक्का असतो तो. बरोबर, फिक्का बरोबर. आणि आतून पिवळा असतो. पिवळा जर असतो. रत्नागिरी किंवा देवगड तुम्ही कापलात तर हा केसरी रंग त्यात मिळणार. हां. लाईटीवर तुम्हाला पिवळा वाटेल पण असा बघा पूर्ण जो केसरी रंग हा देवगड आणि रत्नागिरी तो तसा कर्नाटकाचा मिळणार. बरोबर. आणि आपले नैसर्गिक आहेत ना हे सगळे नैसर्गिक झाडांवर. म्हणून तर कच्चा आंबा आहे. ह्याला आता 4-5 दिवस झाले आहेत काढून तरी पण कच्चा आहे बघा. कमीत बरं. कमी 8-9 दिवसांनी तो प्युअर पूर्ण. भाताच्या गवतामध्ये लवकर पिकतो आणि असल्या गवतामध्ये तो जरा हलका लवकर कमी कमी भाताच्या गवताला उष्णता बऱ्यापैकी असते. बरं बघा, खूप सुंदर असं नॉलेज पण काकाने दिलं आहे. आणि काका आपल्याकडे ऑर्डर कोणाला करायची असेल आपलं 1999 पासून आपण ह्या क्षेत्रात आहोत. आम्ही दादर प्रभादेवी एरिया 1999 पासून आहोत. आता सध्या 2 वर्ष माहीमला आहोत. तिथे होम डिलिव्हरीचं केलं जातं. इथून पण केलं जातं आणि तिथून काय दर गुढीपाडव्याला ते दुकान चालू होतं आपलं. ओके. हे आंबा महोत्सव चालू झालं की कायम आंबा महोत्सव पूर्ण आंबा महोत्सवमध्ये आपण असतोच मयेकर बंधू या नावाने. बरोबर. आणि कॉन्टॅक्ट नंबर काय? कॉन्टॅक्ट नंबर होम डिलिव्हरीसाठी प्रदीप मयेकर. ओके. प्रदीप मयेकर बघा इकडे आहे दादाचा नंबर. ओके. आणि बघा इकडे बाकीचे साठी नागेश मयेकर. नागेश मयेकर. ओके. बघा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसतातच आहे, तर नक्कीच कॉन्टॅक्ट करून. तसंच आपलं एक काजू फॅक्टरी आहे. लागेल तसा काजू कोणते काजू पण आहे का? हो, काजू फॅक्टरी आपली स्वतः. ओके. स्वतःची काजू. वर्षभर तुम्हाला वरलीला गोडाऊन आहे. तुम्हाला होम डिलिव्हरी सकट मिळतील ते. ओके. आणि सगळ्या फ्लेवर्सचे पण मिळतात सगळे काजू? फ्लेवर जशी ऑर्डर कराल त्या हो. पद्धतीने ते मिळतील. मिळतात म्हणजे होलसेल रिटेल दोन्ही ह्याच्यामध्ये ना. ओके. तर बघा तुम्हाला काजू पाहिजे असेल ना मित्रांनो, बघा मयेकर बंधू काजू उद्योग बघायला मिळत आहे. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि बघा सगळ्या प्रकारचे काजू तुम्हाला बघायला मिळतील. तर नक्कीच तुम्ही दादांच्या वर्षभर मिळतील ना आपल्याकडे काजू. ओके. ते वरलीला आपलं गोडाऊन आहे तिथून तिकडे वर्षभर आणि मिळते. प्रदीप मयेकर बरोबर किंवा ह्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. धन्यवाद. त्या स्टॉलवरती आलेलं आहे बघा. इकडे आहे ना सगळ्या प्रकारचे बिस्किट इथे असे बघायला मिळतील तुम्हाला. ओके. इथे पुढे बघा टोस्ट बघू शकतात. इथेही बिस्किट आहेत. ताई काय काय आपल्याकडे? आपल्याकडे सर एक मिनिट परतच्या स्टॉलवरती आलेलं आहे. नमस्कार ताई. नमस्कार सर. आपल्याकडे गव्हाची बिस्किटे आहे. खोबरं बिस्किट आहे, जिरा बिस्किट आहे सर. टोस्ट पण येणार आहे गव्हाची. हे सगळं होममेड आहे सर. गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे हो. आणि घरी बनवलेलं आहे. ओके. घरी बनवलेलं. 100 मध्ये 2 पाकिट येणार आहे सर. ओके. तर बघा ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात. 22 नंबर स्टॉल आहे ताईचा आणि लास्टचे 4 दिवस आहेत तर भेट देऊ शकतात. ओके. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.